कौशिक पंचाना सरबत. रोशन सरबत की चार. रोशन ए कुणाल सरबत की चार. अरे सरबत की जाता है. मॅचला सुरुवात होते. मॅच आता या ठिकाणी होते ती म्हणजे रॉकस्टार वर्सेस तारकापीश यांच्या दरम्यान. तारकापीश या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय कितपत योग्य ठरतोय तर पाहूया. आणि आमंत्रित केलंय रॉकस्टार या संघाला बॅटिंग करताना. रॉकस्टारचे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाठवायचे आहेत. रॉकस्टार मुकेश आणि विघ्नेश बॅटिंग मार्कवर सज्ज होणार आहेत. बघूया आता हा देखील सामना त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल का. कारण जो सामना मगाशी सुपर या ठिकाणी ओव्हरपर्यंत पोहोचला होता, सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले म्हणजेच रामप्रभू रेंजर्स हा संघ पराभव झाला आणि फ्रेंच रायडर्सनी बाजी मारली. आणि आपल्याला माहिती आहे की ही लीग आहे आणि लीगला जिंकून नुसतं फायदा नाही, पण जास्तीत जास्त ज्यांचं रन रेट असेल, नेट रन रेट ज्यांचं जास्त असेल तो संघ अव्वल स्थानी असेल, अर्थात क्वालिफायमध्ये दाखल होईल. बघूया कारण आजच्या दिवसाचे हे सामने सगळ्यांचे महत्त्वाचे आहेत कारण प्रत्येकाला रन रेटने जिंकायचं आहे. मॅचला होते सुरुवात. मेन पंच म्हणून काम पाहतोय देवानंद गुरुलकर, लाईन पंच म्हणून काम पाहतोय गणेश खळे, लेग पंच म्हणून काम पाहतोय निलेश रघुवीर. थर्ड अंपायरचं काम पाहतोय निखिल, स्कोरर म्हणून काम पाहतोय सुमित आणि युट्यूब बांधव आकिब बाय यांचे सर्व सहकारी तसेच डीजे ऑपरेटिंग काम पाहत आहेत वसीम आणि अनिल चोगले. पाहूया पहिलाच बॉल होता पॉवर प्लेचा, पहिलाच ओव्हर पहिलाच बॉल निखिल याचा होता. स्ट्राईकला खेळतो विघ्नेश, बॉलिंग मार्कर सज्ज झाला होता तो निखिल चोगले. पाहूया काय होतंय काय घडतंय. पहिल्यावरचा पहिलाच बॉल टाकण्याचा यशस्वी ठरतोय आणि जे बघण्याचं आणि अति महत्त्वाचं जे काम करतायत ते मायबाप क्रीडा रसिक या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सामना चालू झालाय तो म्हणजेच तारकाफिश वर्सेस रॉक स्टार. पॉवर खेळून दुसरा बॉल आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मनीष याच्याकडनं होत आहे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा असफल प्रयत्न म्हणावा लागेल. आणि आता मात्र स्ट्राईक गेली आहे. स्वतः कर्णधार मुकेश चोगले याच्याकडे बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. कारण पॉवर प्ले ओव्हर चालू आहे. एक धुवाधार एक हाणामारीचा षटक या ठिकाणी पाहायला मिळेल का. पाहूया. तिसरा बॉल लागण्यास सज्ज होते तारकाफिश या संघाचा खुद्द कर्णधार निखिल चोगले आणि समोर आहे तो आयकॉन टू आयकॉन आणि वाईड बॉल सॉरी नो बॉल आणि नो बॉलचा एक रन. कुठलाही फायदा उचलता आले नाही फलंदाजाला, पण निश्चितच एका रनावर समाधान मानावं लागलंय. अवांतर धाव संघाच्या खात्यात जमा झाली आहे. पाहूया पुढचा एक आणि आता मात्र त्रिपुराची यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि क्लीन बोल्ट होतोय. मोठी विकेट म्हणावी लागेल मुकेशाच्या रूपात रॉक स्टार या संघाला. पाहूया आणि आता एक पॉवर प्लेला विकेट जाणं म्हणजेच एक महत्वाची गोष्ट ठरते कारण
पॉवर प्ले विकेट जातात तरी नाहीतर रन येतात तरी. पाहूया आता एक महत्वाची विकेट म्हणजेच एक मेन विकेट गेली आणि त्याच्या जागा सामन्यासाठी आलाय तो प्रथमेश रघुवीर आपल्या संघासाठी. बघूया कितपत योगदान देतोय आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे प्रथमेशचा आणि विघ्नेशचा. आता मात्र या दोघांना जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे कारण हे यांचं हे होम ग्राउंडवर आहे. या होम ग्राउंडवर त्यांचा काहीतरी मदत होते का. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे निखिल चोगले. आणि हा चौकार जर प्रथमेशने चौकार मारल्या आतापासून हा चौकार नाही त्या पुढची चौकार जर का मारल्या तर माझ्याकडनं प्रत्येक चौकारासाठी असतील 50 रुपये. आणि वाईड बॉल राईट आर्म राऊंड द विकेट आणि या ठिकाणी पायावर बॉल आदळतो. यॉर्कर लाईनचा बॉल होता पण निश्चित ओव्हर देखील समाप्त होते आणि पहिल्या पॉवर प्लेवर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा 1 गडी बाद 7 रन. आणि पॉवर प्ले ओव्हर संपलेला आहे. 2 खेळाडू या ठिकाणी इन होतील आणि मैदानामध्ये या ठिकाणी फिल्डिंगला सज्ज होतील. लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे. अजूनही 7 मॅचेस बाकी आहेत. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली आहे ती 7 धावा. तोपर्यंत एक बजाव संगीत की धून. आणि बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय करण दोरकुलकर. आपल्या संघासाठी पाहूया कितपत योगदान देतोय. दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल टाकण्यास यशस्वी ठरतोय का करण. आता या ठिकाणी गुडलेन गुड बॉलचं या ठिकाणी आपण पाहिला काहीसं न बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. बॉल जातो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये आशिष याच्या पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतं. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असला करण दोरकुलकर समोर आहे तो विघ्नेश खुलापकर. अहो पॉइंटर रिव्हर्स शॉट जातोय चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय. विघ्नेशच्या बॅटमधून पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. सलामीला आलेला विघ्नेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय का कारण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय तो म्हणजेच करण. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न. ओ जबरदस्त शॉट होती. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सादिक बाकर याच्याकडनं होत आहे. सुरेख टाळ्यांच्या साथ देतात. खूप चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल कारण 4 धावा त्यांना रोखल्या आहेत. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न. समोर आहे तो विघ्नेश. बॉल जातोय आणि कॅच सुपर कॅच नजर आपण या ठिकाणी पाहिला निखिलचा कारण कालच्या दिवसामध्ये देखील निखिलने सुपर एक फिल्डिंग केली होती. लेग साईडच्या दिशेने चौकार रोखला होता आणि तीच फिल्डिंग तोच चौकार आपण रीलच्या माध्यमातून त्यांनी दादांनी तयार केलेली आहे आणि त्याचे व्ह्यूअर्स आहेत 20,000 व्ह्यूअर आतापर्यंत झालेले आहेत. निखिलने जी फिल्डिंग काल केली होती ती रील आपण पाहू शकतो. थँक्यू डीजे थँक्यू. पुढचा चेंडू जातोय तो करण आणि आता मात्र या ठिकाणी आलाय कशिश. एक मोठी विकेट या ठिकाणी गेलेली आहे विघ्नेश गुलाबकरची. वाईड बॉलचा इशारा. वाईड बॉल घ्यायचा आहे स्कोरर आणि धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे पूर्ण करतोय. ओ रिव्हर्स शॉट जातोय. थोडीशी मिस फिल्डिंग होते. बॉल जातोय गुण चेंडू सीमारेषे पार मनीषाच्या हातून आणि निश्चितच हा चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय आणि थोडीशी मिस फिल्डिंग होताना दिसते. पण पाहूया रनांची जास्तीत जास्त रॉकस्टार या संघाला गरज आहे. जेवढे रन जास्त असतील तेवढी देखील मजा येणार आहे. तारकापिश या संघाला चेसिंग करते वेळी कारण तारकापिशमुळे तितकेच जबरदस्त खेळाडू आहेत. निखिल आहे, करण आहे, बबन आहे, सादिक आहे, आकाश असे वेगवेगळे खेळाडू. आशिष मला वाटतं पूर्ण टीम एक नंबर तारकापिश असे वाटते कारण संघात तेवढं भरणा आहे. खेळाडूंचा बॉलर तितकेच महत्वाचे आहेत. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी नो
+1 टोटल 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. पाहूया आरसीसी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण पॅव्हेलियन कक्षामध्ये यायचं आहे. आरसीसी आणि धावसंख्या झालेली आहे 18. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मधून मारा करण्याचा प्रयत्न आहे तर करणचा समोर आहे तो प्रथमेश आणि नो बॉलवर कुठलाही फायदा उचलता आला नाही. मारण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. पायावर बॉल आदलतोय आणि निश्चितच नो +22 स्वरूपात एक टोटल 2 धावा संघाच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि निश्चितच पुन्हा एकदा स्ट्राईक मार्कवर जातोय. स्ट्राईकवर जाणार आहे म्हणजे कशिश दोरकुलकर आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय का पाहूया. कशिशने जर का चौकार मारला तर हेमंत दोरकुलकर यांच्याकडे प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये लागू आहेत. घरी नाही इथेच. आणि हा वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी करण्यात येतोय. जर का अशीच गोलंदाजी ठरली तर संघाला या ठिकाणी महागात ठरू शकते. वाईड नो अशी जर का गोलंदाजी केली करणने तर नक्कीच महागात होऊ शकते. पाहूया पुढचा बॉल जातोय करणचा समोर आहे तो कशिश. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा सलग 2 चेंडू 2 वाईड बॉल. त्याच्या अगोदर देखील एक नो बॉल होता आणि त्या नो बॉलवर एकच रन धावून काढला होता. आता मात्र 0 बॉलवर एक 4 धावा तर आलेले आहेत. पाहूया जर का अशीच गोलंदाजी जर का झाली तर नक्कीच संघ महागत ठरू शकते. दुसरं षटक चालू आहे पूर्ण करतोय करण दोरकुलकर राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. लाईन थोडीशी बिघडलेली दिसते. आतापर्यंत करणने 11 बॉल टाकलेले आहेत आणि या त्याच्या शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे बीट करतोय आणि हा देखील वाईड बॉल. बरोबर 12 बॉल टाकलेले आहेत. 2 ओव्हर करणने टाकलेले आहेत. 12 बॉलचा भरणा आणि आता मात्र शेवटचा बॉल आहे त्याचा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे करणचा कशिश करता आणि या ठिकाणी मात्र काही स्ट्राईक रोटेट होते. 1 रन गुडरनने बिटवीन द विकेट आणि ओव्हर देखील समाप्त होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रॉकस्टार या संघाची धावसंख्या झाली आहे 25 धावा. 2 गडी बाद 25 रन झालेले आहेत रॉकस्टार या संघाच्या. तब तक बजाव एक संगीत की धून. एकविरायचं गाणं लावायचं आहे. एकविराई तुझी भरी नव्हती म्हणजे तयार ठेवायचं आहे. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक गोट्यातील दुसरा षटक घेऊन आले तारकाबीचा खुद्द कर्णधार निखिल चोगले. बघूया आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 25 लॉस ऑफ 2 विकेट 25 रन झालेले आहेत. तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी आलाय निखिल. पहिलाच बॉल निखिलचा गुड लेनचा बॉल होता आणि मिस फिल्डिंग होते. बॉल जातोय सीमारेषे पार. निकेतन याच्या हातून मिस फिल्डिंग होते आणि निश्चित थोडस या ठिकाणी सारखा बॉल अडवला असं फक्त एका रनावर समाधान मानावं लागलं असतं पण कशिशाचं गुडलं काय आणि त्याचं आणि 1 रन. आता मात्र स्ट्राईक वर गेलाय प्रथमेश रघुवीर. बघूया स्ट्राईक रोटेट झाले आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. जेव्हा मुकेश मात्र स्वस्त आता बाद झाला त्या जागेसाठी आला होता जागा घेण्यासाठी तो प्रथमेश. त्यानंतर विघ्नेश देखील बाद झाला आणि विघ्नेश जागेसाठी आला होता तो म्हणजे कशिश. या दोघांची जोडी तितकीच महत्वाची आहे कारण होम ग्राउंडवर आहेत आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. पाहूया काय होत आहे काय घडतंय. फिल्डिंग तर खूपच चांगली होती आणि गुडरने बिटवीन द विकेट एका रनावर समाधान मानावं लागलंय प्रथमेश आणि कशिश याला.
राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि जातोय चौकार. थोडीशी मिस किपिंग म्हणावी लागेल. प्रयत्न खूप चांगला होता आशिष याचा, पण बॉल जातोय ऑफसाईडच्या स्लिपच्या दिशेने. हा चौकार लगावलाय. धावसंख्या झाले 35. अंपायर 4 बॉल झालेत ना, 4 बॉल झालेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. निखिलच्या राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न तर निखिल पाहूया समोर आहे तो कशिश दुरकुलकर. राईट आर्म राऊंड द विकेट. हो जातोय चौकार. हेमंत दादा 4 चौकार 200 रुपये लागू आहेत, पाठवायचे आहेत. आणि आता या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, थोडासा असफल प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होते आणि ओव्हर देखील समाप्त होते. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रॉकस्टार या संघाची धावसंख्या झाली 40 धावा, 2 विकेट. 2 ओव्हर अजून शिल्लक आहेत. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा, 2 विकेट महत्वाचे गेलेले आहेत. मुकेश आणि विघ्नेश रॉकस्टार या संघाच्या. आता मात्र 4था ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय तारका विश या संघाचा बॉलर आकाश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करतोय का. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. समोर आहे तो कशिश. पुन्हा एकदा जातोय चौकार. आता कशिशचे चौकार मोजत राहा. 500 झाले. कॅश पाठवायचे, जीपे वगैरे चालणार नाही. आणि हा देखील बॉल काहीसा न समजलेला बॉल कशिशाला, पण निश्चितच हा बॉल बिट डॉट बॉल होतोय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न तारका विश या संघाचा. आणि हा देखील चौकार टॅप शॉट लागवत आहे. सुपर चौकाराचा नजराणा या ठिकाणी आपण पाहिला, कारण प्रत्येक बॉलवर चौकार मारण्याचा. 500 तयार ठेवायचे आहेत. हेमंत दादा 500 तयार. आतापर्यंत 6 चौकार आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा काहीसा न समजला बॉल बीट होतोय, जातोय यष्टिरक्षक आशिषाच्या हातामध्ये आणि बॉल डॉट होतोय. पाहूया पुढचा चेंडू मारण्यात तयार होतोय का. आणि आतापर्यंत कशिशच्या 6 चौकार झालेले आहेत. हो मारण्याचा प्रयत्न आणि निश्चितच हा बॉल बीट डॉट बॉल होतोय. काहीसा न समजले, काहीसा सल्ला मसलत करतोय प्रथमेश आणि कशिश याच्यामध्ये मारण्याचा. रोहिदास पाटील ना, रोहिदास पाटील कडून बक्षीस लागलेलं आहे. कशिश करता 2 चौकार मारल्या तर 100 रुपये लागू आहेत. माझ्याकडे जमा झालेले आहेत 100 रुपये. आणि हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 49 धावा, 49, लॉस ऑफ 2 विकेट. बघूया काय होतं. अपील केलेली आहे आणि आता मात्र या ठिकाणी अपील निर्णय काय येतोय. नॉट आउटचा इशारा. ओव्हर देखील समाप्त. अंपायर ओव्हर समाप्त ना, ओव्हर देखील या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 49 ना, 49 धावा. अजूनही 1 ओव्हर शिल्लक आहे. 49 धावा झालेल्या आहेत. केवळ का दिशा नाही कुठे.
हॅलो, केवल पावसे केवल, आपण पॅव्हेलियन कक्षामध्ये यायचं केवल. शेवटचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी आलाय सादिक बाकर. समोर आहे तो कशिश दोरकुलकर. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय शेवटचं ओव्हर. आणि हा चौकार. कशिश वैयक्तिक 31 धावांवर खेळतोय आणि कशिशसाठी पारितोषिक लागू झालेले आहेत. हेमंत दोरकुलकर याच्याकडनं 50 रुपये, तसेच रोहिदास पाटील याच्याकडनं 50 रुपये, सॉरी 100 रुपये लागू झालेले. 2 बाउंड्री जर मारल्या, अजून एक बाउंड्री मारली तर 100 रुपये लागू आहेत रोहिदास पाटील याच्याकडनं. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करतोय तारकाफिश या संघाचा आधारस्तंभ. आणि आता मात्र चौकार लगावतोय आणि 100 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच कशिश. तसेच टोटल बाउंड्री किती आहेत? टोटल बाउंड्री 58 झालेत. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. दोन बॉल मध्ये 2 चौकार लगावल्या तर लवली फ्रेंड्स यांच्याकडून 100 रुपये लागू आहेत. पाहूया आतापर्यंत रोहिदास पाटीलच्या मानकरी ठरलाय 100 रुपयाचा आणि हेमंत दोरकुलकरचे पैसे अजून बाकी यायचे आहेत. 700 पाटील 700. आणि आता नो बॉल वर कुठलाही फायदा उचलत डायरेक्ट बाहेर बॉक्स आउट होतोय. पण नशीब म्हणत गुणवत्ता म्हणावं लागेल, बलवंत म्हणावं लागेल की हा नो बॉल होता आणि नो बॉल डायरेक्ट सरळ बाहेर फेकला होता. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा. एकोणसाठ 59. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये बघूया किती धावा घेतोय आणि पारितोषिक देखील तितकेच लागलेले आहेत. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावल्या तर लवली फ्रेंड्स याच्याकडनं 100 रुपये लागू आहेत. तसेच प्रत्येक चौकारासाठी हेमंत दोरकुलकर यांच्याकडनं देखील 50 रुपये लागू आहेत. तसेच रोहिदास पाटील यांच्याकडनं देखील 100 रुपये लागू झालेले आहेत, कारण 2 चौकार ते बोलले होते. अजून रोहिदास पाटील अजून चौकारात पैसे लावताय काय? रोहिदास पाटील अजून जर का चौकार मारल्या तर अजून 100 रुपये बाकी आहेत. आता प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आहेत. 200 पाठवा रोहिदास पाटील. आता जो बॉल मारलेला होता, हा बॉल आतमध्ये आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. सामना प्लीज लवकरात लवकर खेळवायचा आहे, कारण अजून 7 सामने बाकी आहेत या दिवसामधल्या. 5 पंढरी चॅम्पियन लीग 2025 वर्ष 5वे आणि आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना सर्वांच्या भेटीला या ठिकाणी आलाय आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 59 धावा. फर्स्ट इनिंग चालू आहे. रॉकस्टारचा संघ या ठिकाणी बॅटिंगवर सज्ज झालाय आणि कशिश आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी येतोय. पाहूया पुन्हा एकदा शेवटचा षटक पूर्ण करतोय सादिक बाकर. 5वा बॉल टाकण्यास यशस्वी ठरतोय का तारकाफिश या संघाचा एक आधारस्तंभ. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईड बॉल. पंच वाईड बॉल घोषित करतायत.
जर का असंच जर का या ठिकाणी वाईट किंवा नो टाकल्या तर संघाला या ठिकाणी महागात ठरू शकतात. पाहूया पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. सलग 3 चेंडू 3 वाईड चेंडू आणि आता मात्र थोडासा काय तर डिस्कस होतोय, सल्ला मसलत करतोय निखिल खुद्द कर्णधार की फक्त बॉल सोडायचे आहेत. 2 फक्त बॉल आहेत आणि तेच बॉल जर का सादिकने व्हाईट बॉल टाकल्या तर प्रत्येक व्हाईट साठी हेमंतकडनं 100 रुपये लागू आहेत. प्रत्येक व्हाईट बॉल साठी बघूया आणि पाठवायचे 100 रुपये. हा आत्ता चौकार 50 रुपये लागू आहेत प्रत्येक चौकारासाठी. पण हेमंत आता बोलतोय मी कशिशला पैसे घरी देईन. घरी ना आम्हाला इथेच पाहिजे. तसेच रोहिदास पाटील याच्याकडनं 100 रुपये लागू आहेत. $200 पण पैसे पाठवायचे तरच आता मी नाव घेईन. रोहिदास पाटील विनोद चोगले पैसे पाठवायचे आहेत. आणि आता जोडण्यात मारण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल होता. काय होतंय काय घडतंय आणि शेवटच्या बॉलवर विकेट जाते आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट आणि इनिंग देखील समाप्त होते. एक इनिंगच्या समाप्तीनंतर रॉकस्टार या संघाची धावसंख्या झाली आहे 67 रन झालेले आहेत. टोटल रन झालेले 67 रन रॉकस्टार या संघाच्या आणि जिंकण्याकरता 30 बॉल 68 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू मध्ये पूर्ण करायचं आहे 68 रन. तसेच कशिशच्या वैयक्तिक धावा आहेत नॉट आउट 40 धावा वैयक्तिक कशिशच्या आहेत. तसेच वेद फिशरीज या संघाचे खेळाडू जर कुठे असाल तर आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. आपले स्पॉन्सर या ठिकाणी वाट बघत आहेत आणि आज शुक्रवार असल्या कारणाने स्पॉन्सरने सांगितलंय की आज बिर्याणी लागू आहे आणि ठिकाण आहे आर्यन हॉटेल. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 30 चेंडू आणि 68 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जरी मैदानात दाखल झाले. स्ट्राईकला खेळतो निखिल चोगले खुद्द कर्णधार तारकापीश या संघाचा आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सादिक बाकर. संघाचा पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन आले रॉकस्टार या संघाचा कर्णधार मुकेश चोगले. विकेटसाठी निखिल जर का चौकार मारल्या तर प्रत्येक चौकासाठी 50 रुपये 100 रुपये लागू आनंद चोगले याच्याकडनं. आणि पहिल्याचा हा वाईट बॉल घोषित होतोय. वाईट बॉलचा अवांतर रन संघाचं खातं खोललंय एका रनाने वाईट बॉलच्या माध्यमातून. पाहूया प्रत्येक चौकारासाठी बक्षीस लागले निखिल चोगले साठी. अनंत चोगले आपण तयार राहायचं 100 रुपये पाठवायचे आहेत
आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय. एक मोठी विकेट म्हणावी लागेल, जी पाहिजे ती विकेट रॉकस्टार या संघाला मिळाली आहे. कारण आपल्याला माहिती आहे एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणावे लागेल निखिल याला, आणि तोच निखिल आता तंबूत बाद होतोय, 0 रनवर आउट होतोय. आणि आता मात्र काहीसा धर्मसंकटात पडलेला या ठिकाणी संघ, तो म्हणजेच तारकापिशा करण करता. पुन्हा एकदा पारितोषिक लागू होतंय करण दोरकुलकर याच्याकरता आनंद दादा चोगले यांच्याकडून. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये लागू आहेत. आणि बघूया त्या 100 रुपयाचा मानकरी ठरतोय का करण. जेव्हा तुम्ही पैसे लावतात तेव्हा खेळाडू आउट जातात. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्सर मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र पहिला चौकार, आणि पहिल्या चौकार अर्थात 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 5 धावा. पहिला ओव्हर अर्थात पॉवर प्लेचं षटक चालू आहे, आणि या पॉवर प्ले ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण पॉवर प्ले ओव्हर असा एक ओव्हर आहे की या ओव्हर मध्ये विकेट जातात तरी, नाहीतर रन्स येतात तरी. पाहूया काय होत आहे, काय घडत आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा, आणि समोर आहे तो करण. जेवढ्या बाउंड्री होतील करणचे ते आपण या ठिकाणी काउंट करणार आहोत. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे रॉकस्टार या संघाचा. कर्णधार मुकेश, आणि पुन्हा एकदा चौकार. मस्त गॅप मध्ये ढकलतोय, जातोय सीमारेषेच्या पार 4 रना करता. कारण आतापर्यंत सलग 2 बॉल आणि 2 चौकार लगावलेत. कारण गरज आहे ती आता चौकारांची बरसात करण्याची. कारण 69 धावांचं टार्गेट आहे, हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. 30 चेंडू मध्ये पॉवर प्ले ओव्हर चालू आहे, आणि या पॉवर प्ले ओव्हर मध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली ती 9 धावा. पुढचा चेंडू, आणि आता हा वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी करण्यात येतोय. पुढचा बॉल मुकेश, त्याच्या समोर आहे तो करण. हो, जोरदार मारण्याचा प्रयत्न थोडासा या ठिकाणी मिसस्टँडिंग होतीये, आणि 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागलं दोन्ही खेळाडूंना. प्रथम स्ट्राईकवर जातोय सादिक बाकर. बघूया, आणि आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत, 2 बॉल या पॉवर प्ले ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. सादिक आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय, कशा प्रकारे कामगिरी करतोय पाहूया. आता लक्ष मात्र या मॅच कडे. राईट आर्म राऊंड द विकेट, आणि आता मात्र काहीसा बॉल बीट होत आहे, आणि डॉट बॉल घोषित आहे. गुड लेन गुड बॉलचा या ठिकाणी नजरांना पेश केला मुकेशने. समोर आहे तो तितकाच अष्टपैलू खेळाडू, आधारस्तंभ म्हणलं जाणारा तारकापिश या संघाचा यशस्वीरित्या कामगिरी करतोय का पाहूया. राईट आर्म राऊंड द विकेट, आणि या ठिकाणी टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न होता मुकेश याचा, थोडीशी मिसफिल्डिंग होते. बॉल जातोय सीमारेषे पार 4 रना करता. ओव्हर देखील समाप्त होते. पहिला पॉवर प्ले ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली तारकापिश या संघाची 15 धावा. आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 53 धावा. 24 चेंडू मध्ये 53 धावांचं अजूनही टार्गेट चेस करायचं आहे. पाहूया त्यानुसार खेळली तर नक्कीच आपला या ठिकाणी विजय होऊ शकतो. प्रत्येक ओव्हरला 13 किंवा 14 रनांची गरज आहे. आणि दुर्वेश खोपटकर बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. आणि जर का दुर्वेशने विकेट घेतल्या तर प्रत्येक विकेटसाठी विकास खोपटकर याच्याकडनं 50 रुपये लागू आहेत प्रत्येक विकेटसाठी. दुसरा वर चालू होतोय, आणि दुर्वेशकर
मारण्याचा प्रयत्न होता. करण याचा हलूच कट होता ऑफसाईड दिशेने आणि निश्चितच एक रन एका रनावर समाधान मानावं लागलंय. आणि आता मात्र स्ट्राईक चेंज होतोय, स्ट्राईकवर जातोय सादिक बाकर. पहिल्यावरच्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावला होता. पाहूया तशाच प्रकारे चौकाराची बरसात होईल का. आणि आता मात्र बॉल जातोय दिशाहीन गोलंदाजी. नो प्लस 4 टोटल 5 धावा. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. आणि या ठिकाणी देखील आणि खूपच चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतोय दुर्वेश. आणि निश्चितच हा देखील चौकार रिव्हर्स शॉट लगवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न खूप सफल ठरतोय आणि अशा प्रकारे चौकाराची बरसात करताना दिसतोय तो म्हणजेच करण दोरकुलकर. पाहूया आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. आणि अशा प्रकारे निश्चितच हा देखील काय होतंय काय घडतंय. पंचांचे हात समांतर, धावा मात्र अवांतर. आणि अशा प्रकारे एक धाव निश्चित या ठिकाणी मिळते वाईटच्या स्वरूपात. पुढचा बॉल टाकणं सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करतोय दुर्वेश खोपटकर. समोर आहे तो करण दोरकुलकर. निश्चितच मारण्याचा प्रयत्न काय होतोय आणि निश्चितच आता मात्र या ठिकाणी एक डॉट बॉल होतोय. खूपच चांगली बॉलिंग करताना दिसतोय पण आणि बॅटिंग करताना तितकेच फॉर्मात आहेत बघूया. कारण आता डिपेंड करणं आणि रन चेसिंग देखील तितकेच महत्त्वाचं आहे. तर डिपेंडिंग करायचं असेल तर फिल्डिंग आणि बॉलिंग तितकीच महत्त्वाची आहे. पाहूया दुर्वेश आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी करण्यात येतोय. पाहूया जर का अशीच गोलंदाजी ठरली तर संघाला मागं ठरू शकते. कारण वाईड नो एक्स्ट्रा रन्स गेल्या तर फलंदाज देखील तितकाच या ठिकाणी त्याला अनुभव येतो आणि निश्चित बॅटिंग करण्यास सुरुवात करतो. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि जातोय रिव्हर्स शॉट सीमारेषेच्या पार 4 रन करता. आतापर्यंत रन्स झालेले आहेत. स्कोर 32 धावा. पाहूया पुढचा चेंडू. दुर्वेश राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. हा देखील वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी होताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारे आता बॉलिंग मगाशी देखील इतकं त्याच पद्धतीने म्हटलं की एक्स्ट्रा रन्स नाही पाहिजे. जर का एक्स्ट्रा रन्स गेल्या तर आणि डायरेक्ट उलटाच बॉलचा नजराना मस्तपैकी एकदम खेळून काढलाय. त्याला माहिती आहे की रिव्हर्स शॉट त्याच्या डोक्यामध्येच होती. प्लॅनिंग आधीच केलं होतं की मी रिव्हर्स स्वीप मारणार आणि तसाच बॉल त्याला मिळाला आणि डायरेक्ट फुलटॉस बॉलचा लाईन होता. आणि अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 37 धावा. आणि जिंकण्याकरता 18 चेंडू 31 धावा. 18 बॉल 31 रन जिंकण्याकरता तारकापीश या संघाला. पाहूया काय होतंय काय घडतंय. आणि फक्त 10चं रन रेट आहे. जर व्यवस्थितरित्या समजूतदारपणे खेळी केली तर नक्कीच विजय होऊ शकतो. तसेच गोलंदाज फक्त एवढंच काम करायचं आहे. फक्त बॉल व्यवस्थित टाकायचे आहेत. जर का गोलंदाज मेहरबान ठरला तर रन्स आरामात होऊ शकतात. कारण आपण काल पाहिलं कालच्या दिवसामध्ये एका ओव्हरमध्ये 32 रन्स गेलेल्या होत्या. तरी आता मात्र 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 31 रन जिंकण्याकरता तारका फिश या संघाला. पाहूया फक्त 10चं रन रेट आहे आणि व्यवस्थितरित्या सादिक आणि करण दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. व्यवस्थितरित्या खेळी करतायत आणि त्याच माध्यमातून मुकेश तयार होतोय. आणि बॉल स्टन झाला होता मस्तपैकी बॉल स्पिन झाला आणि निर्णय जातोय थर्ड अंपायर कडे. काय होतंय काय घडतंय बघूया. अजून डिसिजन तर आलं नाहीये ओरिजिनल डिसिजन. पाहूया काय होतंय. डिसिजन पेंडिंग आहे. सर्वांचं लक्ष या ठिकाणी पंचांकडे कुठेही या ठिकाणी.
पाहूया काय होतंय, काय घडतंय. आतापर्यंत डिसिजन काही आलेलं नाहीये. डिसिजन वाईड बॉल या ठिकाणी पंचाने दिलेला आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे हा वाईड बॉल. तसेच यानंतर होणारा सामना असेल लिलाव संघ हरणैपाज आणि वेद फिशरीज. वेद फिशरीजचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. तसेच लिलाव संघाचा कॅप्टन भूषण दोरकुलकर. आपण या ठिकाणी लवकर यायचं आहे पॅव्हलियन कक्षामध्ये टॉस का बॉस साठी. यानंतरचा सामना असेल. पाहूया मुकेशचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग होताना दिसते दुर्वेशाची, पण तितकंच चांगलं या अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि एक रनावर समाधान मानावर लागलाय साधिक आणि करण याला. आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. जिंकण्याकरता अजूनही 29 धावांची गरज आहे. तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय मुकेश चोगले. समोर आहे तो करण दोरकुलकर. अजूनही 29 धावांची गरज आहे. पाहूया वाईड बॉल. मगाशी देखील मी म्हटलं की जर का वाईड किंवा नो बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून गेल्या तर ऑटोमॅटिक संघाची धावसंख्या वाढते ते आणि बॉल देखील या ठिकाणी वाढतात. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट. हो सुपर या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. बॉल जातो लेग साईडच्या दिशेने आणि चौकार. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 44. 44 धावा झालेल्या आहेत. जिंकण्याकरता 24 धावांची अजून गरज आहे. हो गुड लेन गुड बॉल. काहीसा न समज बॉल बीट होतोय. बॉल जाते एक्स्ट्रा राकेश रघुवीर याच्या हातामध्ये. निश्चितच हा बॉल बीट होतोय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय मुकेश खुद्द कर्णधार. आणि फाईन लेगच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गुड थ्रो, तितकं चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. 45 धावा झालेल्या आहेत. अजूनही 23 रन्स, 13 चेंडू आणि 23 धावा. जिंकण्याकरता तारकाफिश या संघाला काहीसा अटीतटीचा सामना पाहायला मिळेल का. एक चेंडू फक्त व्यवस्थितरित्या सरळ टाकायचा आहे मुकेशाला. फक्त एकच काम करायचं आहे. जर काही एक्स्ट्रा गेल्या तर रन्स देखील. आणि आता मात्र हो गुड लेनचा बॉल होता आणि आता मात्र पायावर बॉल आदलतोय. बॉडी लँग्वेज बॉल आदलतोय आणि ओव्हर देखील समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तारकाफिश या संघाची धावसंख्या झाली आहे ती 45 आणि जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 23 रन. 12 बॉल मध्ये 23 रनांची गरज आहे. प्लीज लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. रॉकस्टारच्या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण हा सामना लवकरात लवकर या ठिकाणी फिल्डिंग सजवून बॉलिंगचा ताबा द्यायचा आहे. कारण अजूनही 7 मॅचेस बाकी आहेत. यानंतर होणारा सामना असेल लिलाव संघ हरणैपाज आणि वेद फिशरीज या संघाने टॉस जिंकलेला आहे. लवकरात लवकर आपला निर्णय सांगायचा आहे वेद फिशरीज. कारण आता जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चौथा ओव्हर घेऊन आलाय प्रथमेश मॅन फ्रॉम आडेगावचा एक उगवता सितारा प्रथमेश. राईट आर्म राऊंड द विकेट. हो सुपर फिल्डिंग पाहायला मिळतंय. पण पंचाने हा नो बॉल घोषित केलाय. नो +1 टोटल 2 धावा. मगाशी देखील मी म्हटलं की हीच नो बॉलची जर का गोलंदाजी झाली बॉलिंग झाली तर नक्कीच संघाला देखील तितकीच घातक ठरू शकते. आता मात्र 2 रन ऑटोमॅटिक आलेले आहेत. एक धावून काढला आणि एक नो बॉल. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 12 बॉल 21 रन जिंकण्याकरता काहीसा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. मगाची देखील आपण मॅच पाहिली.
रामप्रभू आर रेंजर्स वर्सेस फ्रेंड्स रायडर तो सामना पोहोचला होता, सुपर ओव्हर पर्यंत पोहोचला होता. पुन्हा एकदा एक सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? त्याच पद्धतीने पाहूया. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. फक्त रन रेट आहे 11चं रन रेट या ठिकाणी करायला लागणार आहे. पाहूया 12 चेंडू आणि 21 धावा. समोर आहे तो सादिक बाकर. ओ जबरदस्त टॅप शॉट. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू 17 धावा जिंकण्याकरता तारका फिश या संघाला. पाहूया रॉकस्टार राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस लाईनचा बॉल होतोय. बॉल जातोय बॅटच्या टप्प्यामध्ये. फुलटॉस लाईन आणि टॅप लगावतोय, जातोय चौकार. दहा चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस लाईनचा बॉल होता आणि त्याच पद्धतीने बरोबर पुरेपूर फायदा घेतोय सादिक. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावल्या होत्या आणि आतापर्यंत जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 9 धावा. मस्तपैकी बॉल खेळून काढतोय. याला माहिती आहे की बरोबर बॅटच्या टप्प्यात बॉल येतोय आणि फुलटॉस घेतोय आणि टॅप लगावतोय सरळच्या दिशेने. आणि तिच्या सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावलेत. प्रथमेशच्या बॉलिंगवर पुढचा चेंडू जातोय. जिंकण्याकरता 9 बॉल 9 रनांची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉक्स बाहेर करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा माणसावर तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणाल रोशनच्या माध्यमातून. आणि 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. पाहूया हेच 2 बॉल प्रथमेशच्या त्यानंतर फक्त 9 धावांचे या ठिकाणी फक्त पारी करायचे. 68 धावांचं टार्गेट होतं. टार्गेट पूर्ण करता करता आता मात्र फक्त 9 धावा जिंकण्याकरता 8 चेंडू मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी नो बॉलचा इशारा. डायरेक्ट फुलटॉस बॉल जातोय स्टंपच्या बॅकला आणि निश्चितच हा नो बॉल. 8 चेंडू 8 धावा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये ढकलतोय, जातोय चौकार. आणि फक्त 4 धावांची गरज आता. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. बॅट थोडस आणि निश्चितच ओव्हर देखील समाप्त होते. आणि अशा प्रकारे केवळ जिंकण्याकरता 6 चेंडू 3 धावा. बघूया 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय काय घडतंय. क्लोज फिल्डिंगचा नजराणा या ठिकाणी आपण पाहतोय. हीच क्लोज फिल्डिंगचा काही पुरेपूर फायदा होताना दिसेल का? कारण 6 चेंडू आहेत आणि येणाऱ्या धावा आहेत फक्त 3. या 3 धावांनी आपला विजय होऊ शकतो. रोखायचा असेल तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी हो मारण्याचा प्रयत्न तितके चांगले क्षेत्ररक्षण दिवेशाच्या माध्यमातून होत आहे. आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय काय घडतंय आणि निश्चित थर्ड अंपायर कडे या ठिकाणी निर्णय जातोय. पाहूया काय होतंय. निर्णय अजून तर आलेला नाहीये पण थर्ड अंपायरच्या दिशेने आणि मला वाटतं अंपायरने आउट घोषित केलेला आहे. सादिक हा एक आउट होतोय आणि निश्चितच आता मात्र क्लोज फिल्डिंगच्या या ठिकाणी थोडासा फायदा होताना दिसला. दिवेशच्या माध्यमातून थ्रो झाल्यानंतर एक विकेट रनआउटची गेली सादिक बाकर याची. आणि जिंकण्याकरता आता 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 रन जिंकण्याकरता पाहूया काय होतंय काय घडतंय. करण सेट बॅट्समन अजून मैदानात दाखल आहे तो म्हणजे करण दोरकुलकर. आणि आता मात्र या ठिकाणी महागडं आणि म्हणावं लागेल असं अशा प्रकारे या ठिकाणी तारकापीच विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच ज्यांनी पराजय केलंय रॉकस्टारचा देखील मी आभार